साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। उजनी धरणातील पाणी साठ्याने गाठला तळ। उजनी धरण हे उणे 36% असून बाष्पीभवन उजनी जलाशयातून शेतीसाठी उपसा व पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी 8 दिवसाला अंदाजे 1 TMC पाणी संपत आहे। आपल्याकडे जून अखेर किंवा जुलैमध्ये पाऊस पडतो, त्यामुळे यंदा उजनी धरण तयार झाल्यापासून पहिल्यांदाच उणे 70% जाईल अशी स्थिती आहे। 2015-16 मध्ये उजनी धरण उणे 60% झाले होते। आता धरणाच्या बॅक वॉटरवरील पाणी उपशावर निर्बंध घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरित तालुक्यांमध्ये देखील चिंताजनक स्थिती आहे। सध्या जिल्ह्यातील एकरूख, हिंगणी, जवळगाव, मांगी, आष्टी, बोरो व पिंपळगाव ढाळे या 7 माध्यम प्रकल्पामध्ये देखील सद्यस्थितीत 1.5 TMC पेक्षा कमी पाणी आहे। टँकर मुक्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर ग्रामीणमध्ये सध्या 28 टँकर सुरू आहेत। 26 गावे आणि 204 वाड्या वस्त्यावरील लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। मागील 6-7 वर्षात पहिल्यांदाच मार्चमध्ये एवढे टँकर सुरू झाले आहेत। अजूनही दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत आहे, पण निकषाच्या साखळदंडात त्यासाठी विलंब होत असल्याची वस्तुस्थिती आहे। उजनी धरण देखील तळ गाठला असून 15 मे दरम्यान सोलापूर शहरासाठी पुन्हा एकदा भीमा नदीतून 6 ते 6.5 TMC पाणी सोडावे लागणार आहे। बॅक वॉटरवरून 8 दिवसात एकदा 1 TMC पाणी संपत असल्याची सद्यस्थिती आहे। धरण परिसरातील शेतीसह इंदापूर, बारामती, धाराशिव, कर्जत, जामखेड या शहरासह कुर्डुवाडीची पाणीपुरवठा योजना बॅक वॉटरला आहे। सोलापूरचे एक आवर्तन आणि बॅक वॉटरवरील उपसा, उन्हाळ्यातील बाष्पीभवन या पार्श्वभूमीवर मे अखेर धरणातील अंदाजे 15 TMC पाणी संपेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। दुसरीकडे पाऊस लांबल्यास जुलैमधील आषाढी वारीसाठी देखील 2.5 TMC पर्यंत पाणी सोडावे लागेल आणि त्याच वेळी सोलापूर शहरासाठी आणखी एक अतिरिक्त आवर्तन सोडावे लागेल। त्यावेळी धरणातील मृतसाठा उणे 70% पेक्षा खोलवर जाऊ शकतो असाही अंदाज वर्तविला जात आहे। हेळी, चिंचपोर, औज, गुरसाळे, भोसे, पंढरपूर, उचेठाण या बंधाऱ्याजवळील वीज पुरवठ्यावर निर्बंध घातले जाणार आहेत। त्या संदर्भातील पत्र महावितरण अधिकाऱ्यांना पाठविल्याचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगितले। या बंधाऱ्याजवळील शेतकऱ्यांना आता दररोज केवळ 2 तासच वीज मिळणार आहे। पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे।